चला मागं चेहरा पाहिल्यावर महाराष्ट्रातला सध्या तरी असा कोणी व्यक्ती नसेल की जो सूरजला ओळखत नाही आहे। आणि मी आपला लढाच वारंवार म्हणजे या देशात जर विचारलं धर्म किती आहेत, दोन आहेत, एक आहे गरीब आणि एक आहे श्रीमंत। तर पहा मलाही बिग बॉसची ऑफर आली, अनेक कॉल आले, पण त्यातून मला कळलं की मी गेलो असतो तर शिवा द्यायला तुम्ही खालून तयारच होते आहे ना। तू हा क्लास चालायला आहे, तू लोकांना काय शिकवणार, तू तिथं शिवा खायला गेलता का? त्याच्यामुळे म्हणलं आपलं दुकान चालायला चलू द्या। महाराष्ट्रात आपण कार्यक्रमाला जातो, प्रबोधन करतो, लेकरं पाया पडतात, त्याच्यानंतर आजचा गोरगरिबांचे लेकरं लागायलेत म्हणून आपलं जे चाललंय तेच बरोबर। माणसानं दोन तबले एकदाच वाजू नाही, कारण दोन तबले वाजायला आपण काय झाकीर हुसेन नाही, म्हणून आपलं जे चाललंय ते बरोबर आहे म्हणून लक्षात घ्या। पण काल परवा म्हणजे कधी आपण बिग बॉस पाहत नाही, पण पाहता पाहता पाहिलं की सूरज ज्याला कोणी काही काम सांगितलं ते ऐकायचं आहे, त्याच्यानंतर प्रतिकार कसा करायचा माहीत नाही, एक भोळं भाबलं लेकरू आहे, पण गोरगरिबाचं लेकरू आहे। आणि म्हणून लक्षात घ्या गोरगरिबाचा सन्मान गोरगरिबांनी करावा, त्यासाठी मी आवर्जून त्याच्याबद्दल हे काही जो यूट्यूबला बोलण्याचा विषय नाही, तुम्ही माणसानं तो शिकवण्याचं काम करतं, माझं काम मी करत असतो, दररोज 7 तास क्लास असतो माझ्या ऑनलाईनमध्ये, महाराष्ट्रात टॉपला लेकर आहेत, त्यामुळे त्याचा मला तुम्ही शिकवायची गरज नाही आहे। पण विषय आहे की का बाबा, तर 5 बहिणी आहेत है ना, आई आणि आजी एका दिवशी वारलेल्या, वडिलाला कॅन्सर, तो ओपनिंगला जायचा, भिकारचोट मित्र त्याचे पैसे खायचे, त्याच्यापर्यंत पैसे येऊ द्यायचे नाही, याच्या अगोदर त्याच्यावर हल्लाही झाला होता, अनेकांनी त्याची नकल करण्याचा प्रयत्न केली, काही भिकारचोटांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर ते ट्रेंडिंग जे काय म्हणतात ट्रोल करणारे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण काय असते माहिती आहे का, लक्षात घ्या 4-5 ढगा आल्यानं काय सूर्याचं अस्तित्व कमी करता येत नाही आहे, त्यामुळे त्याला जी गुणवत्ता होती, जी क्वालिटी त्याच्यामध्ये होती है ना, खेड्यापाड्यात फिरत राहणे, इकडे तिकडे जाणे, व्हिडिओ करणे, आणि त्याच्यामध्ये जे गुलीगत नावाचा शब्द आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, तर तो लेकरू ते गोरगरिबाचं पोरग आज बिग बॉसमध्ये मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं काय करायले, पकड द्याले, बढियापैकी बोलायले, बढियापैकी त्याच्या डायलॉगला त्याच्या विनोदाला लोक साथ द्यायलेत। आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राने त्याला साथ द्यायची का, तर गोरगरिबाचा सन्मान आपण केला तर होईल काय माहिती आहे का। आतापर्यंत काय व्हायले, माजुरे मातबर सत्ताधारी सर्वच काय व्हायले माहिती आहे का, याच्याकडे सर्वच गोष्टी आहेत, हे कुठेही मॅनेजमेंट करतील, पण असं पोरगं एखादं त्याच्या कलागुणानं मोठं झालं तर आपल्या मायबापाला एक आगळी वेगळी ऊर्जा मिळेल, आपले लेकरं कुठतरी मोठे व्हावेत यासाठी अशा काळात सपोर्टिंग सिस्टीम आहे म्हणून बोलायलो। बाकी तर पेपर असतात, मी मला असतं की 10 मार्काचं त्याला काहीतरी लिहून द्या, नाही आहे, तर लोकांच्या भरोशावर लोकांनी मोठं करता येतं ना, म्हणून मी त्यांना बोलायलो की बाबा त्याला तुम्ही मदत करू शकता, एक चांगलं त्याच्या स्वभावाने नॅचरली स्वभावामुळं, तो कोणाला लुटू शकत नाही, तो कोणाचा कपट करू शकत नाही, जे आहे ते भडकन बोलतो, मनानं निर्मळ आहे, त्याच्यात काय चाललं आणखी त्याला कळलं नाही, पण त्या बिग बॉसमध्ये काय उत्तर द्यायचे, कसं बोलायचं त्याला काही आयडिया नाही। पाहिलं असेल तो झाडतानाही तुम्हाला दिसला, काहीतरी मधात एखादी शेरोशायरी करतो, पुन्हा गपचीप बसतो, कधी कधी निवांत बसतो, कारण वडील नाही आहेत, आई नाही आहेत, 5 बहिणी आहेत, त्याच्यानंतर गावाकडं काल परवाचा व्हिडिओ पाहिला असेल की बाबा काहीतरी गावात म्हणजे तांदळाची याची त्याची पण व्यवस्था नव्हती, आणि तो कार्यक्रमाला जायचा, तर कार्यक्रमाला जात असताना मित्र त्याचे पैसे खायचे, कारण भोळा होता, बहुतेक लिहिता वाचता येते का नाही तेच त्याला माहीत, पण अशा भोळ्या बाबडीतून ते लेकरू बढियापैकी त्याच्या विनोदी शैलीनं मोठं झालं। 12 लाख लोक त्याला फॉलो करतात, ते 12 लाख लोक फॉलो करणारी येडे नाहीत भाऊ, त्याचा कुठला तरी गुण त्याला आवडला असेल ना, मग आता आणखी त्याला थोडी काय करायचं, आवड लावायची आणि त्याला मोठं करण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी करायचे। खूप चांगलं काम करतोय, चांगला प्रतिस्पर्धी आहे। त्याच्यानंतर रितेश दादांनी छान सांगितलं त्याला की बाबा तू एकांतात राहू नको, उत्तर दे, बिग बॉस म्हणजे काय तर बाबा फाईट करायची आहे, प्रतिस्पर्धी निवडायचा आहे, त्याच्यात आपले उत्तरं मांडायचे आहेत, ते काम त्यांनी केलं आहे। तर सूरजला बिग बॉस परिवारामध्ये त्याचं स्थान निश्चित व्हावं, तो जिंकावा, यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपलं जे काम चालतंय बाबा काय की आपण नेहमी सांगतो की आपल्याला सन्मान कोणाचा करायचा, गरिबांचा करायचा आहे का, तर आतापर्यंत याच्या गाड्या घोड्या माड्या साड्या सर्वच बदलायल्यात, पण आपली काहीच व्यवस्था बदलणं, आणि कुठल्या तरी गुणवत्तेनं आपलं बदलत असेल। आज ऑलिम्पिकमध्ये आपल्याला एवढा मोठा देश, 140 कोटी लोकसंख्या, 6 पदक येतात, 6 पदकावर आपण उड्या मारतो, ते अमेरिका चीनवाले दनादन 27-28-28 सुवर्ण पदक नेतात, एकूण पदक त्यांचे 200-300 असतात का, तर आपल्या सरकारचं चुकतंय काय, आरत्या पोराला पहिल्यांदा तिथपर्यंत जाताना कुठली सुविधा नसती, कोणाला बूट नसते, कोणाला जर्सी नसती, कोणाला टी शर्ट नसते, आणि एकदमच तुम्हाला पदक कसे येतील, त्याच्यात पुन्हा वांदेच वांदे, त्याच्यानंतर तिथं निवडताना पुन्हा कास्ट आहे, जात आहे, धर्म आहे, तिथं निवडताना लगेबाजी वसिलेबाजी चालती, तर आपण तिथं मागं राहतो। म्हणून आपल्या भरोशावर जर एखादा गरीब मोठा होत असेल तर त्या गरीबाला सपोर्ट करण्यासाठी फक्त सांगायलो सूरजला साथ द्या। त्याच्यानंतर ते डीपी दादा बी छान माणूस आहे, मी पाहिलं त्याच्यात। हां, आता बाकी जे ज्येष्ठ होते ज्यांच्याकडे मालमत्ता आहे बढियापैकी, ते काय निवडून त्याच्यात काय विन झाले काय न झाले काय लय मोठा फरक पडतो, हे पोरगं विन झालं, त्याला पैसा आला तर घर पत्राचं आहे, बढियापैकी स्लॅबचं होईल, बहिणीनं आतापर्यंत त्याला जगवलंय, बहिणीनं त्याला आतापर्यंत वागवलंय, त्याच्याकडून थोडंफार बहिणीचंही कल्याण होईल, त्यामुळे सूरजला आपल्याला सपोर्ट करायचा आहे भाऊ, ताण घ्यायचा नाही, ते दिवस आहेत है ना, एसक्यू वायक्यू झडक्यूल गुलिगत बुक्की टेंगुळ दिवस तेच आहेत, तर तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा।
ताण घ्यायचा नाही, दिवस आपले पण बदलतात. सूरजच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं, त्याच्यानंतर त्याची काम करण्याची प्रवृत्ती पाहिली आणि वाटलं बाबा आपलंही काम आहे कधीतरी अशा विषयावर महत्त्वाच्या की आपल्याकडून आपल्या लोकांचा सन्मान व्हावा. बिग बॉसने दिला ग्रीन सिग्नल आणि सूरज आता पहिला आठवडा महत्त्वाची गोष्ट तो पुन्हा इन झालाय, त्यामुळे ताण घ्यायचा नाही. सूरज नक्कीच आपले दिवस बदलतील. तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.